अन्यायाविरुद्ध आवाज। नवापूर शहरातील दयनीय रस्त्यांच्या विरोधात नागरिकांनी दिनांक 1/7/2025 मंगळवार रोजी केले आंदोलन। मागील 3 वर्षापासून प्रशासन बसलेलं आहे आणि या प्रशासक काळामध्ये हा इंजिनियर एक दिवस सुद्धा रस्त्यावर उतरून खड्डे बघितले नाही। आज मागचे 5 वर्ष आणि 8 वर्ष या नगरपालिका प्रशासनाने या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज पूर्ण शहर अख्ख्या गल्ली बोळांमध्ये खड्डे झालेले आहेत। या खड्ड्यांमुळे नागरिकांना एवढे आजार लागले, त्या आजारामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्या कमरेचे आजार, किती महिला या खड्ड्यांपासून त्रस्त झाले। या नवापूर शहरवासियांना या नगरपालिकेने ज्या प्रकारे अडथळे निर्माण करतात, नगरपालिकेने 353 गुन्हा यांच्यावर दाखल करा, नाहीतर आम्ही या नगरपालिकेला आज त्यांच्या जागा दाखवणार आहोत। या नगरपालिकेचे करायचं काय? या इंजिनियरचं करायचं काय? नवापूर शहरातील सिनियर कॉलेज पासून ते बस स्टँड रोड परिसर, बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, मेन रोड परिसर, सरदार चौक परिसर, गणपती मंदिर परिसर इत्यादी परिसरातील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडे लावून निषेध व्यक्त करण्यात आले। नवापूर नगरपालिकेचे बांधकाम इंजिनियर यांनी पावसाळ्या अगोदर रोडावरील खड्डे पुरले असते तर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे देखील नागरिकांनी म्हटले। बांधकाम इंजिनियर यांच्या मनमानी विरोधात आवाज उठवत नवापूर शहरातील हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते। तसेच नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी समस्त आंदोलनकर्त्यांच्या विविध समस्यांबाबत प्रश्न ऐकून समाधानकारक उत्तर देखील दिले आणि आंदोलनकर्त्यांना बांधकाम इंजिनियर नवापूर यांच्या हस्ते लेखी स्वरूपात पत्र देऊन 20 दिवसात रोडावरील समस्त खड्डे पुरू असे आश्वासन देखील देण्यात आले। आंदोलन तात्पुरते स्थगित करतो असे आंदोलनकर्ते यांनी देखील सांगितले। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। विषय नवापूर शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संदर्भ आपल्या दिनांक आज 1/7/2025 चे रस्त्यावरील खड्ड्यांचे जनआंदोलनाबाबत वरील संदर्भी विषयाने आपणास कळवण्यात येते की नवापूर शहरातील कॉन्क्रीट रोड व डांबरीकरण रोडवरील पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवून व GSB चा चुरा टाकून ते बुजवण्यात येतील। तसेच रस्त्यावरील लहान खड्डे, खडी व GSB चा चुरा टाकून बुजवण्यात येतील। सदरचे खड्डे बुजवण्याचे काम हे 20 दिवसात पूर्ण करण्याची कारवाई करण्यात येईल, तरी आपण नगर परिषदेत सहकार्य करावे। नवापुरातील वेगवेगळ्या संघटना असोत, समस्त नागरिक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी पायी मोर्चा पण आणला होता आणि त्यात लोकप्रतिनिधी असो, आमची माजी संघटना सदस्य आमचे मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आले होते। खरं शहरात खड्डे पडले हे आपण नाकारता येत नाही, परंतु ते शहर अभियंता यांनी सगळ्यांना आश्वासन दिले आणि आपणही नवापूर नगर परिषदेच्या वतीने आश्वस्त करू की जास्तीत जास्त जेवढेही खड्डे येतील 20 दिवसात आपण भरायचं, तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे। आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधून, त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच, परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या याच्या खड्ड्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काही करता येईल, छोटे प्युअर ब्लॉक लावून कशा जातीवर काय करता येईल असं आपण एक बघू। आणि नागरिकांनाही विनंती राहील जेव्हा रोडचं काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं, कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो। पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्या ट्रॅफिकली पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेच्या पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो। धन्यवाद। खड्डेमुक्त नवापूर व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण एक जन आंदोलन मोर्चाच्या द्वारे आपण इथं नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील आणि इंजिनियर साहेब यांना आपण सांगितलेलं आहे। त्यांनी आपल्याला 20 दिवसात हे खड्डेमुक्त नवापूर करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यावर आपलं तात्पुरत्या स्वरूपात का असेना आपण समाधान व्यक्त करतो आहे आणि पुढच्या वेळेस समजा या 20 दिवसाची मुदत दिलेली आहे, या 20 दिवसात खड्डे दुरुस्ती नाही झाली तर याच्यापेक्षाही जास्त तीव्रतेने हे आंदोलन करण्यात येईल असं मी सांगू इच्छितो। आपण या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि आपल्या हक्क आणि अधिकाराबद्दल आपण जागृत
आहे असं दाखवून दिलं, नगरपालिका प्रशासनाला पत्र द्यायला भाग पाडलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील जन आंदोलनासाठी आपण असंच आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण निर्भीडपणे व्यक्त व्हायचं असं जेवढं विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.